नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आजचा विषय प्रत्येक त्या रुग्णासाठी महत्वाचा आहे ज्यांना थोडं चाललं की दम लागतो, जिने चढताना श्वास अडकतो, पायांना सूज येते, रात्री झोपताना उशी जास्त घ्यावी लागते, छातीत जडपणा, थकवा किंवा धडधड जाणवते आणि 2D इको मध्ये ईएफ कमी असल्याचं सांगितलं जातं. काही रुग्णांच्या रिपोर्टमध्ये ईएफ 25%, 30%, 35% किंवा 40% असतो. तर काहींच्या रक्त तपासणीमध्ये अँटी प्रो बीएनपी वाढलेला दिसतो. पण प्रश्न असा आहे, लो ईएफ म्हणजे नेमकं काय? अँटी प्रो बीएनपी वाढणं म्हणजे हार्ट फेल्युअर आहे का? ईएफ पुन्हा सुधारू शकतो का? आणि योग्य उपचार, आहार, व्यायाम, पंचकर्म आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते का? आजच्या भागात आपण याच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबागच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माधवबागच्या चिकित्सेमुळे लाभ झालेल्या रुग्णाचं मनोगत पाहूया. नमस्कार, मी नामदेव उर्फ नानासाहेब कामठे, पुणे. मी 3 एप्रिलला माधवबाग या ठिकाणी ॲडमिट झालो होतो. मला अँजिओप्लास्टी झाली होती दुसरीकडे आणि तिसऱ्यांदा पण सांगितली होती अँजिओप्लास्टी करायला. मला ब्लॉकेज सांगितली होती, पण मला माझ्या मित्रांनी सांगितलं माधवबागला उपचारासाठी चांगला आहे, तिथे जातो मी. म्हणून मी इथे 3 एप्रिलला आलो आणि 7 दिवसाचा ॲडमिट झालो. 7 दिवसात मला माझं 6 ते 7 किलो वेट कमी झालं. पूर्ण शरीर पंचकर्माने औषधाने फ्रेश झालं आणि माझं 2D इकोमध्ये जवळजवळ 5-6 याचा ॲव्हरेज फरक झाला हार्टचा. म्हणजे एवढं इथं बेस्ट ट्रीटमेंट आणि एवढं 100% आयुर्वेदिक आहे, ह्याचा अनुभव मला इतका जबरदस्त आला. सुरुवातीला मी इथं सायकलिंग करीत होतो, तर 10 मिनिटात 1-2-3 किलोमीटर व्हायचे. आज मी काल सायकलिंग केली, 10 किलोमीटर सायकल चालवली 20 मिनिटात. त्यामुळे एवढी प्रगती. आणि शुगर माझी अगदी 9 होती, HbA1c 9 होती, आता माझी 6.4 आले. एवढा फरक पडलाय. त्याच्यामुळे मला जी ट्रीटमेंट माधवबागवाल्यांनी दिली त्यांचा मी आभार मानतो. धन्यवाद माधवबाग. तर डॉक्टर, जसं त्यांनी म्हटलं की त्यांनाही लो ईएफचा त्रास होता आणि 7 दिवसांची चिकित्सा घेतल्यानंतर त्यांना आता बरं वाटायला लागलेलं आहे. नेमकं लो ईएफ म्हणजे काय? लो ईएफ म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी होणे. ईएफ म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन. म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय 50 ते 60% काम करत असतं. कोणाचंच हार्ट 100% काम करत नाही. नॉर्मली 50 ते 60% काम करतं. आता ही हृदयाची कार्यक्षमता कमी होणे म्हणजेच हृदयाची ताकद कमी होणे. आता ही ताकद कधी कमी होते की त्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी मिळाला की, म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज आहेत, ब्लॉकेजेस आहेत, अचानक हृदयाला व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा आपल्या शरीराला व्हायरल इन्फेक्शन झालं तरी ही हृदयाची कार्यक्षमता कमी होते. कोविडच्या नंतर पण कार्यक्षमता कमी झालेली दिसून येते बऱ्याच पेशंटमध्ये. काही प्रेग्नन्सीच्या नंतर पोस्टपार्टम हे डायलेटेड कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयाची ताकद कमी झालेली आपल्याला दिसून येते. आता ही हृदयाची कार्यक्षमता 20% झालीये, 25% झालीये किंवा 30%, 40%, म्हणजेच हृदयाला काम करण्याची ताकद कमी झालेली आहे. आता हे हृदय कंटिन्युअस 24 तास 365 दिवस काम करत असतं. त्याला 1 सेकंद जरी त्याची कार्यक्षमता कमी झाली की मग आपल्याला दम लागणे, छातीत भरणे, पायावर सूज येणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, पोटात पाणी साठणे, छातीत पाणी साठणे, झोपल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणे, जेवणाची इच्छा न होणे, तोंड कडवट पडणे, धडधड होणे, रेस्टलेस होणे, रात्री झोपताना पायाखाली 2 उशा ठेवून झोप किंवा छातीच्या ठिकाणी प्रॉपर पोझिशन करून झोपावं लागणे किंवा आडवं पडलं की श्वास लागणे, हे सगळी जी लक्षणं आहेत ही हृदयाची ताकद कमी असल्याची आहेत. तर ही हृदयाची ताकद वाढवणं फार गरजेचं आहे.
त्याच्यासाठी वेळोवेळी तपासणी करून घेणं गरजेचं आहे की आपल्याला पायावर सूज दिसतेय, पायावर हात ठेवल्यानंतर जर खड्डा पडत असेल तर नक्कीच ते हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. किंवा थोडं जरी काम केल्यासाठी नंतर थकवा जाणवणे, रेस्टलेस फील होणे, हे पण हृदयरोगाची कार्यक्षमता कमी झाली असेल तर नक्कीच अशी लक्षणे दिसू शकतात. तर त्याची वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे, त्याचं निदान करून घेणं फार गरजेचं आहे. अगदीच. आणि मंडळी, ब्लॉकेज, डायबिटीस, बीपी, वाढलेलं वजन, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड आणि जुना हार्ट अटॅक हे हृदय कमजोर होण्याची मोठी कारणं असू शकतात. माधवबागमध्ये अशा रुग्णांसाठी टूडी इको विथ GLS, स्ट्रेस टेस्ट, HbA1c, ECG, बीपी, BMI, RBS आणि कार्डियक रिस्क असेसमेंट करून उपचारांची दिशा ठरवली जाते. तुमचे जुने रिपोर्ट्स घेऊन माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन नक्की घ्या आणि त्यासाठी 02248932393 या क्रमांकावर आजच मिस कॉल द्या. डॉक्टर, अँटी-प्रो-BNP म्हणजे नेमकं काय असतं? NT-proBNP हे एक एन्झाईम आहे. जेव्हा हृदयाची कार्यक्षमता कमी होते तेव्हा ते कॉम्पन्सेट करण्यासाठी, म्हणजे हृदयाला तर कंटिन्युअस काम करणं भागच आहे, ते 1 सेकंद सुद्धा थांबू नाही शकत, कारण ते अविरत 365 दिवस काम करणं खूप महत्वाचं आहे. ते 1 सेकंद जरी थांबलं तर आपलं काही खरं नाहीये. त्याच्यामुळे हे त्याचं काम कॉम्पन्सेट करण्यासाठी NT-proBNP नावाचं एन्झाईम हृदयातून बाहेर टाकलं जातं. तर ते नॉर्मली 500 पर्यंत नॉर्मल असतं. पण ते 35,000 आहे, 20,000 आहे, 15,000 आहे, 2,000 आहे, म्हणजे हृदयाला जास्त प्रमाणात काम करावं लागतंय त्याच्या कॅपॅसिटीच्या पेक्षा, हे ते इंडिकेट करतं. तर ही NT-proBNP ही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे की खरंच हार्ट फेल्युअर मध्ये आहे की नाही ते बघण्याची. तर आपल्याकडे जेव्हा हे NT-proBNP जास्त असलेले पेशंट येतात, म्हणजे माझ्याकडे 35,000 हृदयाची ही NT-proBNP वाढलेले पेशंट येतात, तर ते आपल्या ट्रीटमेंट नंतर संपूर्ण हृदय शुद्धीकरण केल्यानंतर 3 महिन्यामध्ये ते नॉर्मल स्थितीत आलेलं आहे असे कित्येक तरी पेशंट आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांची जी लक्षणं आहेत की आता हे NT-proBNP वाढते म्हणजे हृदयाला लोड होतोय, म्हणून मग पायावर सूज येणे, श्वास लागणे, थोडं जरी चालल्यानंतर दम लागणे, 100 मीटर चालू पण न शकणे, आंघोळ करताना दम लागणे, जेवताना दम लागणे, थोडं जरी काम केलं तरी श्वास लागणे, ह्या सगळी जी लक्षणं आहेत ही हृदयाची कार्यक्षमता कमी असल्यामुळे आहेत. ही हृदयाची कार्यक्षमता वाढली, हे NT-proBNP कमी झालं की तुमचे हे लक्षणं कमी होताना दिसत आहेत, सोबतच आपले रिपोर्ट्सही छान होताना दिसत आहेत. आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये आपण जे ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पंचकर्म. तर पंचकर्म ही आपली मेन ट्रीटमेंट आहे. त्याच्यानीच आपण ही हृदयाची कार्यक्षमता वाढवतो आणि पेशंटला 2D इको GLS, कार्डियक इम्पेडन्सोग्राफी, NT-proBNP अशा सगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी करतो, पुन्हा महिन्यानंतर करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. पण डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की लो EF असेल की दम लागतो आपल्याला, किंवा थोडं चाललं की श्वास लागतो, पायांना सूज वगैरे येते, हे असं का होतं? आता हे हृदयाचं काम आहे कंटिन्युअस अशुद्ध रक्त पुरवठा घेणे आणि शुद्ध रक्त पुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. हा पंप जो आहे ना तो स्लो मोशननी करतोय. स्लो मोशननी काम केल्यामुळे त्याची खेचण्याची जी ताकद आहे ना ती कमी पडते. त्याच्यामुळे मग पायावर सूज येणे, दम लागणे, रेस्टलेस होणे, घबराट होणे, पाणी साठणे ही सगळी लक्षणे दिसतात. पुन्हा रात्री झोपल्यानंतर आडवं पडलं की श्वास लागणे, त्याच्यामुळे रात्र पेशंट बसून झोपतात, एवढा त्यांना त्रास होत असतो श्वासाचा. खोकला, सतत खोकला येणे, म्हणजे 20-25 दिवस झाले तरी ते खोकला न थांबणे, खूप रेस्टलेस फील होणे किंवा ठसका लागणे किंवा जेवणाची इच्छा न होणे, ही सगळी जी लक्षणं आहेत ही हृदयाची कार्यक्षमता कमी असल्यामुळे. हा पंप स्लो मोशनने काम केल्यामुळे हे खेचण्याची ताकद नाही येत आणि मग ही लक्षणे दिसतात. तर जे आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट करतो त्याच्यानी ही हृदयाची पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो, म्हणजे जास्त रक्ताचा पुरवठा आपण हृदयाकडे करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाची ताकद वाढते. म्हणजे बघा, सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही करणार आहे. सेम ॲज इट इज हृदयाकडून आपण काम तर करून घेतोय पण त्याचा पगार, खाद्य त्याला मिळत नाहीये, म्हणून त्याची कार्यक्षमता कमी झाली. त्याचं खाद्य त्याला मिळालं, ही हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की नक्कीच
नक्कीच ही कार्यक्षमता वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने हा सर्क्युलेशन वाढून हृदयाची कार्यक्षमता वाढवली जाते आणि आपण 2D इको GLS कार्डियक इम्पेडन्सोग्राफी आणि NT-प्रो BNP सारख्या टेस्ट करून विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवत असतो. अगदी खरंय मंडळी, लो EF हा फक्त रिपोर्ट मधला नंबर नाहीये, तो तुमच्या हृदयाच्या ताकदीचा संकेत आहे. म्हणूनच वेळेत तपासणी, योग्य औषधं, आहार, एक्सरसाइज कॅपॅसिटी नुसार व्यायाम, स्ट्रेस कंट्रोल आणि नियमित फॉलोअप अत्यंत गरजेचं आहे. माधवबागच्या 1 डे एक्सपिरियन्स पॅकेज मध्ये म्हणजे फक्त 2499 रुपयामध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, 2D इको विथ GLS स्कोअर, कम्प्युटराइज टेस्ट, गोल्ड स्टँडर्ड HbA1c टेस्ट, कार्डियक रिस्क असेसमेंट, तसेच एका वेळची पंचकर्म चिकित्सा आणि दुपारचं जेवण या सर्व गोष्टींचा समावेश आहे. अपॉइंटमेंटसाठी 02248932393 या क्रमांकावर आजच मिस कॉल द्या. आणि मंडळी, माधवबागच्या दिनचर्या, उपचार, आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने हृदय आरोग्यात अनेक रुग्णांना सुधारणा मिळालेली आहे. असाच एका रुग्णाचं मनोगत पाहूयात. मैं राधेश्याम शर्मा, पत्थल गांव, जसपुर डिस्ट्रिक्ट, छत्तीसगढ़ का निवासी हूँ और मैं अपने बिजनेस में कोई भी काम होता था तो मैं नहीं कर पाता था और थोड़ा सा चलता था तो सांस भर जाता था. फिर उसके बाद मैं बड़े बड़े हॉस्पिटलों में मैंने दिखवाया डॉक्टरों से, तो उन्होंने बताया कि एक नस मेरी 90% ब्लॉकेज है, एक नस 70% ब्लॉकेज है, एक 50% ब्लॉकेज है. तीनों का आपको डायरेक्ट सर्जरी करवाना पड़ेगा. मैं तो बहुत नर्वस हो गया था और ऑपरेशन की पूरी तैयारियां हो चुकी थी. फिर मेरी गुड़िया है श्वेता शर्मा, उसने सर्च किया माधवबाग के बारे में. उसने बताया पापा आप यहाँ दिखवाइए, यहाँ आयुर्वेदिक इलाज होता है. फिर मैं मेरे परिवार के साथ में यहाँ आया तो डॉक्टरों ने मेरी सारी रिपोर्टें देखी हॉस्पिटलों की, तो बोले कुछ नहीं होगा, इनको बिल्कुल सही हो जाएंगे ये और इनको इतना कोई बड़ा प्रॉब्लम नहीं है. हम जो है आयुर्वेदिक इलाज से इनको पूरे तरीके से ठीक कर देंगे. और ठीक वैसा ही हुआ. जब मैं यहाँ आया था मेरा 88 से अभी 76 किलो वजन है अभी और मेरे को चलने में, काम करने में, दौड़ने में कोई परेशानी नहीं है. मैं हर काम को अच्छे से कर लेता हूँ. दवाइयाँ पहले मेरी 6 गोलियाँ चलती थी, अंग्रेजी दवाइयाँ, अब सिर्फ 2 ही रह गई हैं. और हार्ट भी मेरा 40% काम कर रहा था और अभी 58% है. पंचकर्मा बोले थे करेंगे पंचकर्मा, मेरे मन में बहुत डर बैठ गया उसका, तो मैंने पंचकर्मा करवाया तो बहुत इजी, बहुत अच्छा लगा उससे. और बहुत मैं जैसे डाइटिंग मेरी बहुत ज़्यादा थी, पहले बहुत खुराक थी और यहाँ आने के बाद पूरी दिनचर्या मेरी सुधर गई परहेज करने की वजह से. और इसी वजह से मेरा ये VO2 मैक्स जो 5 से 35 हो गया. बहुत अच्छा महसूस कर रहा हूँ मैं अभी, मेरे को बहुत अच्छा लग रहा है. मंडळी, जसं त्यांनी म्हटलं आहे की माधवबागची ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना बराच फरक पडलेला आहे. तुम्हालाही जर असा काही त्रास असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. डॉक्टर, EF बद्दल आपण बोललो, पण EF सुधारू शकतो का? म्हणजे 25% 30% असेल तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते का? नक्कीच सुधारू शकतो. असे 1 किंवा 2 नाही तर लाखो पेशंट आपले छान झालेले आहेत आणि त्याचा वर्ल्डचं मेन जे हार्ट जर्नल आहे लँडसेट, त्याच्यामध्ये आपला हा रिसर्च पेपर की ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी असते ती +5 ने ती इम्प्रूव्ह होते, हे 2013लाच आपला सबमिट झालेला आहे आणि त्याला अप्रिशिएशन सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे ही हृदयाची कार्यक्षमता नक्कीच वाढू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पंचकर्म हे करणं फार गरजेचं आहे. तर पंचकर्म ही आपली मेन ट्रीटमेंट आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण अंडर आपण हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट अशी ट्रीटमेंट करत असतो. त्याच्यामध्ये सगळ्या शरीराला मसाज असतो, स्टीम म्हणजे वाफ दिली जाते, हृदयावर काही औषधांची धारा असते आणि इनिमा थ्रू औषध असतं. याच्याने जास्तीत रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. हार्टचा ब्लड सप्लाय वाढला की हार्टची ताकद वाढते. हार्टची ताकद वाढली की आपल्याला दम लागणे, छातीत भरणे, रेस्टलेस होणे किंवा श्वास घेता येत नव्हता, रात्री झोपल्यानंतर पाठीखाली 2 उश्या ठेवून झोपावं लागत होत्या, ते नॉर्मल स्थितीत होणे, ही सगळी इम्प्रूव्हमेंटची लक्षणे जी आहेत ही आपलं संपूर्ण हृदय शुद्धीकरण केल्यानंतर आपल्याला दिसून येतात. आणि पेशंट असे जे पेशंट आहेत की
ज्यांचं NT प्रो BNP वाढलेलं आहे, ज्यांच्या हृदयामध्ये छातीमध्ये पाणी साठलेलं आहे, त्यांचे पण हे पाणी कमी होताना दिसतं, त्यांचा श्वास लागणं कमी होताना दिसतं. हे पेशंट व्हीलचेअरवर आलेले असतात. आपण HDU मध्ये म्हणजे हाय डेन्सिटी रूम मध्ये ठेवत असतो की अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन पेशंटला ठेवत असतो, कारण बाय हुक और क्रूक आपल्याला पेशंट व्यवस्थित झालेला पाहिजे म्हणून जे जे गरजेचं आहे ते आपण त्यांना देत असतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन हे सगळं केल्यामुळे की पेशंट जाताना चांगल्या प्रकारे काहीही त्रास न होता चालून जातो आणि त्यांचा लाईफ स्पॅन पण वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे असं सांगितलं जातं रिसर्च मध्ये की क्रोनिक हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये 1 वर्ष एवढा लाईफ स्पॅन असतो, जास्तीत जास्त 5 वर्ष पेशंट छान राहू शकतात. तर जवळजवळ 2006 पासूनचे माझे लो चे पेशंट अजूनही फॉलोअपला येतात आणि छान प्रकारे जीवन जगतायत, आनंदी जीवन जगतायत विदाऊट एनी कंप्लेन. हे होतं आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे. आणि ह्या सोबतच आपण जे डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल सगळी जी सांगितली ते घरी जाऊन पेशंट फॉलो करतात म्हणून ते फॉरएव्हर छान राहू शकतात. असे 1 किंवा 2 नाही तर लाखो पेशंटनी हे ट्रीटमेंट घेऊन आनंदी जीवन जगतायत फक्त आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. अगदीच. आणि याविषयी मला अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण दम लागणं, लो EF, NT प्रो BNT या संदर्भात जाणून घेतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, लो EF ज्यांचा असेल अशा रुग्णांना सर्जरीच करावी लागते का किंवा डिव्हाइस लावणंच गरजेचं असतं का? नक्कीच नाहीये. हृदयाची कार्यक्षमता कमी झालीये, ती इम्प्रूव्ह नक्कीच होते का? तर नक्कीच होते आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंटनी. आणि अशी 1 किंवा 2 पेशंट नाही तर लाखो पेशंटने ही ट्रीटमेंट घेऊन छान आयुष्य जगतायत. आता याच्यामध्ये 3 पथ्य खूप इम्पॉर्टंट असतात की पाणी जे आहे वॉटर रिस्ट्रिक्शन म्हणजे तहान लागेल तेव्हाच पाणी प्यायचं आहे. आपल्याला बाहेर सांगितलं तर भरपूर पाणी प्या, जेवढं पाणी पिले तेवढं फ्लश आउट होऊन जाईल. पण आपल्या हृदयाची कार्यक्षमता असते, त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्याकडून काम करून घेतलं तर नक्कीच आपण छान प्रकारे जीवन जगू शकतो. म्हणून पाणी तहान लागेल तेव्हाच पिणे. आणि दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की थंड आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, थंड पदार्थ, थंड पेय हे जर नाही घेतले आणि जेवढे थंड पदार्थ ते व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात, जेवढे गरम पदार्थ ते व्हॅसो डायलेटेशन करतात. म्हणून थंड आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, थंड पदार्थ नाही घेतले तरी आपण हृदयाला सेव्ह करू शकतो. त्यासोबतच की सुपाईन पोझिशनला, प्लेन पोझिशनला कितीही चाललं तर चालेल, चढताना मात्र हळूहळू चढायचं आहे. जिथे 10 पायऱ्या तिथे 2-2 पायऱ्या करतच चालत गेलं तर नक्कीच आपण हृदयावरचा लोड कमी करणार आहोत. त्याच्यामुळे हे 3 महत्वाचे जर आपण पथ्य कंटिन्यू चालू ठेवले तर किती का हृदयाची ताकद कमी असेल आपण फॉरएव्हर छान राहू शकतो. फक्त पाणी शरीरामध्ये भरू द्यायचं नाही, म्हणजे पाणी साठवू नये, सारखं सारखं हॉस्पिटलायझेशन होऊ नये, हे खूप बघणं फार गरजेचं आहे. म्हणून पाण्याचं प्रमाण, मिठाचं प्रमाण आणि थंड गोष्टी जर आपण नाही घेतल्या तर फॉरएव्हर आपण छान राहू शकतो. आणि ही हृदयाची कार्यक्षमता आपण वाढवून ठेवू शकतो आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटनी. आणि ह्यासोबतच डायबेटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड हे सगळे रिस्क फॅक्टर आहेत हृदयाला त्रास देण्यासाठी. हे जर आपण नॉर्मल करून ठेवले तर फॉरएव्हर आपण काहीही इंटरव्हेन्शन न करता छान प्रकारे जीवन जगू शकतो. कुठलंही कुठलंही इंटरव्हेन्शन करण्याची गरज लागत नाही. फक्त तुम्हाला डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सोबत ही पंचकर्माची जोड. वेळोवेळी आपण बरे आहोत ना हे बघणं गरजेचं आहे. पायावर सूज येते, खोकला होतोय, सर्दी होते तर ते बघून त्याच्यावर वेळोवेळी उपाययोजना जर आपण करत राहिलो तर नेहमी, आणि मेन औषधं पण प्रॉपर घेणं गरजेचं आहे. ते जर आपण व्यवस्थित घेतले तर फॉरएव्हर आपण याच्यामधून छान राहू शकतो कुठलंही इंटरव्हेन्शन न करता.
अगदीच. आणि मंडळी, जसं डॉक्टरनी म्हटलं आहे की लो ईएफ असलेल्या रुग्णांनी स्वतःहून औषधं बंद करू नयेत, सेल्फ मेडिकेशन करू नये आणि दम लागतोय पण चालेल असं म्हणून दुर्लक्ष करू नये. तुमचे जुने रिपोर्ट्स, टूडी इको, एन्जिओग्राफी, एंटीप्रोबीएनपी, डिस्चार्ज समरी आणि करंट मेडिसिन्स घेऊन माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांना नक्की भेटा. त्यासाठी 0224893239 या क्रमांकावर आजच मिस कॉल द्या. डॉक्टर, रुग्णाने घरी कोणती काळजी घ्यायला हवी किंवा वॉर्निंग साइन्स त्यांनी ओळखल्या कशा पाहिजेत? वॉर्निंग साईन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की पायावर सूज येणे, पुन्हा थोडं जरी चालल्यानंतर दम लागणे, छातीमध्ये भारीपण वाटणे आणि काही काम करण्याची इच्छा न होणे, कफ होणे म्हणजे खोकला, आणि खोकला कितीही औषध घेतले तरी ते कमी न होणे, ही जर लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी टूडी इको GLS खूप इम्पॉर्टंट टेस्ट आहे. म्हणजे टूडी इको तर आपण नॉर्मली करत असतो, पण GLS इज अ ग्लोबल लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, म्हणजे हार्टच्या मसलची स्ट्रेंथ, जेवढी मसल स्ट्रेंथफुल असेल तेवढं आउटपुट टाकणार आहे. म्हणून हार्टच्या मसलची स्ट्रेंथ बघणं गरजेचं आहे. ती नॉर्मली -18 असते, ती -2 -3 असलेले पेशंट छान होतात. तर हे आपल्याला -18 पर्यंत घेऊन जाणं गरजेचं असतं. तर जे आपण संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंट केल्यानंतर, आपली जे हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट केल्यानंतर ते इम्प्रूव्ह होताना पण दिसतं. याच्यासाठी दिनचर्या खूप इम्पॉर्टंट आहे की दिवसाचं आचरण कसं असावं, काय खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करायचा, कधी करायचा, हेच आपण माधवबागच्या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकवून देतो. जे काही पाणी भरलेलं ते काढण्यासाठी आपण काम करतो, श्वास लागतो ते कमी होण्यासाठी काम होतं. अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑपरेशन ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याच्यामध्ये पेशंटला ICU ची गरज आहे, HDU ची गरज असते, व्हेंटिलेटरची गरज, ते सगळ्या गोष्टी अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑपरेशन आपण हे सगळं करत असतो. आपल्याकडे ICU, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, त्याच्या उपर ॲम्ब्युलन्स, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यासोबतच दररोज कार्डिओलॉजिस्ट राऊंडला येत असतात. जे जे गरजेचं असतं पेशंटला ते नक्कीच मिळतं. बाय हुक ऑर क्रूक पेशंट छान होणं हे खूप महत्वाचं असतं. तर ते आपण करत असतो. त्याला जे जे गरजेचं आहे ते त्या सगळ्या ट्रीटमेंट देऊन पेशंट जाताना चालत झालं पाहिजे, पेशंटच्या म्हणजे चेहऱ्यावर स्माईल असलं पाहिजे, हेच आपलं टार्गेट आमचं नेहमी असतं. आणि त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही आमच्या याच्यामध्ये कार्यरत असते आणि त्यामधून त्याचा सफलता म्हणून पेशंट छान होताना आपल्याला दिसून येतात आणि त्यांचे फॉरएव्हर ते छान जीवन जगतायत. लाईफ स्पॅन त्यांचा वाढलेला आहे. सारखं सारखं हॉस्पिटलायझेशन करायची गरज लागत नाही. हे आपल्या ह्या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये होत असतं. नक्कीच. तर मंडळी, जर तुमच्याकडे लो ईएफ, हार्ट फेल्युअर, एंटीप्रोबीएनपी, वाढलेला रिपोर्ट, जुना हार्ट अटॅक, एन्जिओप्लास्टी किंवा बायपास हिस्ट्री असेल तर तुमचे रिपोर्ट्स घेऊन माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा. माधवबागमध्ये 20 वर्षांचा अनुभव, हृदयरोग, मधुमेह आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मध्ये समग्र उपचार, डॉक्टर सुपरवाइज्ड पंचकर्मा, डाएट, एक्सरसाइज, योगा आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, ऍडव्हान्स रिपोर्ट कंपॅरिझन, EMI आणि कॅशलेस मेडिक्लेम सुविधा यांच्या मदतीने रुग्णांना योग्य उपचाराची दिशा दिली जाते. त्यासाठी 0224893239 या क्रमांकावर आजच मिस कॉल द्या. तुमची अपॉइंटमेंट बुक करा आणि तुमच्या हृदयासाठी योग्य निर्णय आजच घ्या. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.